MBAला ॲडमिशन घ्यायची आहे तर त्याचे क्रायटेरिया काय असतात आणि MBA शिवाय आणखी काय प्रोग्राम आपण कसे चालवतो त्याची प्रक्रिया कशी असते? हो, अगदी सोप्या भाषेत सांगतो. पहिले तर शिष्यवृत्ती असतात आणि प्रायव्हेट शिष्यवृत्ती असतात, कॉर्पोरेटच्या असतात आणि 100% शिक्षण मोफत होऊ शकतं. हे प्रेक्षकांनी खरंच समजलं पाहिजे. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत की जे शिष्यवृत्तीवर शिकले आणि मोठे झाले. अच्छा, खरं म्हणजे अगदी अब्दुल कलामांपासून उदाहरण आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अशा शिष्यवृत्तीचे अर्ज कसे मिळतात, तर एक वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, जशी आमची पण संकेतस्थळ असेल, तिथे जाऊन विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे की मी होतकरू विद्यार्थी आहे आणि मला MBA शिकायचं आहे, मला BBA शिकायचं आहे, मला किंवा शॉर्ट टर्म कोर्स जे करायचे ते अप्लाय करायचं आहे. आमची टीम त्यांच्याशी संपर्क साधते, त्यांचा इंटरव्ह्यू घेते. सरकारमान्य ज्या एंट्रन्स एक्झाम असतात त्याचा स्कोर आपण व्हॅलिड धरतो आणि त्याच्यानंतर त्यांची जर लॉंग टर्म असेल तर एक होम व्हिजिट करतो. म्हणजे तुमच्या MBAला ॲडमिशन घ्यायची असेल तर स्टेट गव्हर्नमेंटची जी CET आहे MBAची हो, ती पहिली ती आवश्यकच आहे आणि त्याच्यानंतर त्यांची आम्ही एक इंटरव्ह्यू घेतो आणि त्यांना होम व्हिजिट करतो. जर तो खरंच गरजू आहे की नाही ते थोडं बघतो आणि त्याप्रमाणे त्याला 100% शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न करतो.